पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो भगिनींनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया. हालेलुया. तुम्ही आज देवाच्या वचनाकडे खास लक्ष देण्यासाठी आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या वचनाकडे लक्ष देण्यासाठी जे कोणी वेळ काढताय मन लावून प्रयत्न करताय त्यांच्याकडे देव बघणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाच्या तरी मणक्याच्या भागामध्ये ऑपरेशनची गरज आहे असा कोणतरी पेशंट इथे बसलेला आहे. त्या पेशंटना इथपर्यंत पोहोचवण्यासाठी परमेश्वरांच्या देवदूतांना बरोबर पाठवून दिलं. प्रेज द लॉर्ड. आता बायबल वाचन चालू असताना पवित्र आत्म्याने त्या व्यक्तीला पूर्णपणे आता क्लिअर करून दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आज वाचन ऐकायला बसलेले कोणतरी तुमच्यामध्ये भयंकर मोठा ओझ घेऊन डोक्यात बसलेला आहे. केवढे मोठा ओझ घेऊन बसलेला आहे. मिसाच्या सुरुवातीलाच प्रवचनाच्या सुरुवातीलाच येशूने मला सांगितलं तुम्हाला बोलायला डोक्यावरचा ओझ खाली उतरून ठेवा. हालेलुया. हे तुम्ही तुमच्या डोक्यावर घ्यायची गरज नाही. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. भयंकर मानसिक तणावामधून जाणारे काही लोक तुमच्यामध्ये आहेत. तुमच्या मानसिक तणाव एवढे आहे की जे आजार नाही ते सर्व चालू होत आहे. जे आजार आहे ते सर्व वाढत बसलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तिथे पवित्र आत्मा आता खरोखर कार्य करत आहे. हालेलुया. पवित्र संस्काराला हालेलुया. 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 आजच्या पहिल्या वाचनामध्ये एक सुंदर गोष्ट देवाने बोलली. प्रेज द लॉर्ड. आजच्या पहिल्या वाचनामध्ये पेत्राने उभे राहून लोकांना बोललेले वचन असे आहे, तुम्ही ज्याचा खून केला, तुम्ही ज्याला क्रूसावर किळले, तुम्ही ज्याचा जीव घेतले, हालेलुया, तो परमेश्वरच होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपण थोडी वेळ या वचनाबद्दल मनचिंतन करूया. हालेलुया. जर समजा त्या लोकांना कळाले हा स्वर्गाचा आबा पित्याचा एकुलता एक पुत्र आहे, हालेलुया, याच्याकडे शेवटच्या दिवशी न्याय निवडासाठी आम्हाला जाऊन उभं राहायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हाच माझा न्याय निवडा करणार आहे. या सर्व गोष्टी कळाल्या असतात तर त्या यहुदी लोकांनी येशूचा खून केला असता का? खरोखर केला असता का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या गोष्टीवरून आपण थोडासा विचार करणे अर्जंट आहे, म्हणून आता आपण त्या गोष्टीबद्दल थोडासा विचार करू. हालेलुया. हालेलुया. आज येशू ख्रिस्त कुठे कुठे आहे? सगळीकडे म्हणजे नेमक्या कुठे कुठे आहे? ताईंच्या घरी आता, आणखी एका ताईच्या हृदयात आहे, आणखी दोघांच्या हृदयात आहे. येशू कुठे आहे? सर्वांच्या मध्ये आहे. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड.
प्रियानो, एका जेस्यूट फादरांनी एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे, जुनं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे फ्रेंडशिप ॲज ए सॅक्रमेंट. फ्रेंडशिप ॲज ए सॅक्रमेंट. छोटा पुस्तक आहे. हालेलुया. हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये फादरनी बोलायला प्रयत्न केलेली गोष्ट असे आहे, येशू मध्ये जर दोघे मित्र आहेत, मैत्रीण आहेत, त्यांच्यामध्ये येशू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, खरोखर सांगितलं तर बप्तिस्मा स्वीकार केलेले प्रत्येक व्यक्ती, पुढे बोला, प्रत्येक व्यक्ती देवाचे, हा म्हणजे ते साखरवून होणार का? प्रत्येक व्यक्ती. पुढे कोणाला बोलायला धाडस असेल तर बोलून बघा. हालेलुया. बप्तिस्मा घेतलेला प्रत्येक व्यक्ती, तेवढं बोलायला कोणाला येतं, त्यासाठी साक्षीमध्ये यायचं पण गरज नाही, कॅटेकिझम शिकवायचं पण गरज नाही. हालेलुया. देवाचा लेकरू बरोबर आहे. हालेलुया. त्यापेक्षा अजून पुढे काही बोलायचं आहे? ख्रिस्त सभेचा सदस्य आहे, ते सर आपल्याला सर्वांना माहिती आहे. हा, पुढे अजून थोडा धाडस घ्या. अजून बायबल मध्ये येशूने सांगितलं, ज्याच्यापर्यंत देवाचे वचन पोचलेलं आहे ते ज्याच्यापर्यंत देवाचे वचन पोचलेलं आहे ते असं नाही बोलले. हालेलुया. ते देवच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या गोष्टीचे जाणीव आपल्यामध्ये पाहिजे. कोणी पण सांगू शकता येशू माझ्यामध्ये येशू आहे म्हणून, माझ्यामध्ये येशू आहे म्हणून कोणी पण बोलू शकताय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे आपण सर्व लोक येशू जसे देवाचा पुत्र आहे तसे देवाचा पुत्र बनावं. हालेलुया. येशू सारखे बनावं, येशूच बनावं. प्रेज द लॉर्ड. आपण आज कोणत्या वचनाबद्दल मनचिंतन करतो? ज्याला तुम्ही छळले, ज्याला तुम्ही क्रूसावर किळले, ज्याचा तुम्ही जीव घेतला तो येशूच होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, अनेकदा आपण एक गोष्ट विसरतो. हालेलुया. अनेकदा आपण एक गोष्ट विसरतो. माझ्या भावाला मी भावाचा हक्क देत नाही. माझ्या भावाच्या मुलांच्या मध्ये आणि माझ्या मुलांच्या मध्ये जेव्हा मी फरक करतो तेव्हा मी काय करतो? तेव्हा मी काय करतो? शेजारच्या लोकांच्या जमिनीचा हद्द. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण सरकारच्या कायद्यावर न बघता मी माझा डोकं चालवायला जर चालू केलं, हालेलुया, मी कोणाचा चाव करतो? एक गरोदर स्त्रीचा कोणतरी घरामध्ये तिरस्कार केला तर मी कोणाचा तिरस्कार करतो? पोटातील बालकाच्या विरुद्ध कोणतरी एक मम्मी विचार केला तर मी कोणाचा चालणूक करतो? कोणाचा चालणूक करतो? तू ज्याला छळले,
तू ज्याला वधस्तंभावर चढवले, तू ज्याच्या हाता पायावर किळे टोकले, तो येशूच आहे. माझी साक्ष अशी आहे की मी खूप कमी प्रार्थना करायची, पण मी व्हिडिओ ऐकायचे फादरांचे. जेव्हा मला वेळ भेटायचा तेव्हा मी फादरांचे व्हिडिओ ऐकायचे आणि मी असं म्हणत होते की किती प्रॉब्लेम्स आहेत, याचं काहीतरी सोल्युशन भेटलं पाहिजे. मी प्रार्थना करायची आणि माझ्या लाईफमध्ये असं होतं की माझ्या मम्मीनी माझ्या बाबांनी प्रार्थनेला यावं, पण आणि असं होतं की नाही का आता प्लॅन करू आपण जाऊ जाऊ जाऊ, तर होतच नव्हतं. पण गेल्या 8 दिवसात असं झालं तेव्हा असं आमचा मार्ग मोकळा केला की आम्ही बसमध्ये नाही तर आम्ही बुकिंग केली, तर माझ्या मम्मीला येताना घेऊन आली. खूप वेळ असं व्हायचं की नाही का नाही व्हायचं, पण मग माझी मम्मी प्रार्थनेला आली, देवाने आम्हाला इथे घेऊन आलं, आमचं रिट्रीट झालं. आणि प्लस मी ज्या दिवशी आले त्या दिवशी माझे पाय इतके दुखत होते, मला उभं राहत नव्हतं. फादर जेव्हा जेव्हा उभं करायचे मी उभी राहायची, पण मी बसायची, टाच माझे दुखायचे. पण जेव्हा कॉन्फरन्सच्या वेळेस मी गुडघ्यावर येऊन प्रेयर केली तर माझ्या त्याच्या पुढच्या मिनिटाला माझं टाच दुखायची बंद झाली आणि मी उभे राहून प्रेयर करू शकत होते, गुडघे टेकून प्रेयर करू शकत होते. म्हणून मी देवाचे आभार मानते. आणि माझी दुसरी साक्ष अशी आहे, गेल्या वर्षी म्हणजे आमचं एक लोन होतं, तर त्या लोनचं कसं होतं आम्ही EMI करत होतो, रेग्युलर EMI करत होतो. पण मग कोविडमध्ये असं झालं की एक 2 EMI आमचे स्किप झाले. तर मग त्याच्यावर आम्हाला इंटरेस्ट असं वाटायचं आपण EMI भरतो पण जातात कुठे, काहीच म्हणजे त्याच्यात हे होत नाही. माझे मिस्टर म्हणाले आपण ते लोन ट्रान्सफर करूया. आम्ही सांगितलं मग तिकडे आम्ही दुसरे लोन केलं आणि ते ट्रान्सफर करायला गेलो. तर ते म्हणले की नाही तुमचं इंटरेस्ट खूप झालेलं आहे, म्हणजे तुमचं प्रिन्सिपल अमाऊंट आहे ते तुमचं रिकव्हरच झालेलं नाही, खूप तुमचा अजून इंटरेस्टच वाढलेला आहे. मग आम्ही थांबलो, प्रश्न पडला तर काय करायचं. मग मी माझ्या मिस्टरांना म्हटलं आपण प्रार्थना करूया, होईल काहीतरी होईल. मग आम्ही त्यांचा लंच ब्रेक होईपर्यंत बाहेर ऑफिसच्या बाहेर बसलो. मी रडून माऊलीकडे प्रार्थना केली की मला ह्याच्यातून सोडव, हे मी अडकतच चालले. 7 वर्ष झाले मी हे करते, 7 वर्षात माझं प्रिन्सिपल अमाऊंट काहीच कमी होत नाहीये. मला समजतच नाहीये नेमकं काय होते. त्यांना मी विचारले काय मला एक्सप्लेन करा, पण नाही ते सांगतात हे असेच आमचे असेच रूल आहेत. मग मी प्रार्थना केली आणि आम्ही आतमध्ये गेलो, त्यांना भेटायला, मॅनेजरला भेटायला गेलो. मग ते म्हटले की थांबा मी बघतो काहीतरी होईल का, पण मी रूल्सच्या बाहेर जाऊन काही करू शकत नाही. म्हटलं ठीक आहे होईल बघूया. ह्याला मी म्हटलं टेन्शन घेऊ नको. माझी मिस्टरांनी मी खूप टेन्शनमध्ये होतो. तर मग त्यांनी 5 मिनिटं आम्हाला बाहेर बसवलं आणि मग ते आले, मला म्हटले काय नाही तुमचं हे आहे एवढंच आहे, याच्यापेक्षा व्यतिरिक्त तुम्हाला काय भरायचं नाही, पण तुमचे जे FD आहेत डिपॉझिट केलेलं आम्ही ते घेऊन तुमचं ओके करू. आणि मग त्यांनी ते ओके केलं आणि आमच्या डोक्यावरचं खूप मोठं वजन माऊलीने काढलं. म्हणून मी माऊलीचे आणि देवाचे खूप आभार मानते. मायळ कुमारीमध्ये खूप आभार मानते की त्यांनी आमच्या जीवनात एवढं मोठं कार्य केलं आणि एवढ्या मोठ्या संकटातून मला बाहेर काढलं. म्हणून मी देवाचे आभार मानते. प्रभू तुम्हा बरोबर असो मांडीच्या काही भागामध्ये दुखणे असलेल्या लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. हाताच्या मनगटाच्या भागामध्ये ज्यांना दुखणे आहे त्यांना प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. कोणाचा तरी गुडघ्याचा त्रास पूर्णपणे प्रभूने आता बरे केलेला आहे. असे कोणतरी आहे ज्यांना काहीतरी बोलायला वगैरे वाटते तरी बोलता येत नाही, त्यांचा तोंड उघडता येत नाही, बोलले तर शब्द अडकळत आहे. अशा परिस्थितीतील व्यक्तीला येशू आता स्पर्श करत आहे. कमरेच्या थोडा वरच्या भागामध्ये असलेले दुखणे कुणाचा तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करून बरे करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. हालेलुया.